केलं पाहिजे. हे विचार मांडताना मला एका व्यक्तीची आठवण येते. डॉक्टर नवलयोगी सरांना ते माहीत असेल, त्यांनी एक ग्रंथ लिहिला, दी नागाज एन्शियंट वर्ल्ड ऑफ इंडिया. ते डेप्युटी डायरेक्टर होते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे. त्यांनी सांगितलं की नागाची एक प्राचीन व्यवस्था होती. नाग जी आहे, नागवंशाचे लोक आहे, त्यांची एक प्राचीन व्यवस्था होती. आणि एक विश्वनाथ राजवाडे नावाचा मोठा विचारवंत आहे, महाराष्ट्राचा ब्राह्मण आहे, ते म्हणते की पूर्ण महाराष्ट्राची मुहूर्तमेढ महाराष्ट्र जे बनवला ते नागाने निर्माण केला, ते नाग लोकांनी रचला. ते नागाचे वंशज आपण आहोत. आपण त्या नागाचे वंशज आहोत हे आपण विसरता कामा नये. कारण खूप मोठा इतिहास आहे. जगाने याची दखल घेतली, जगाने याची प्रेरणा घेतली. बाबासाहेबांनी सुद्धा याची प्रेरणा घेतली. आता तुम्ही म्हणाल कसं? बाबासाहेबांच्या अगोदर तुम्हाला माहित असेल 500 लोकांनी 28,000 लोकांना मारलं की नाही? मग बाबासाहेब होते का तेव्हा? नाही. म्हणजे प्रेरणा होती ना त्यांच्यामध्ये, ती नागाची प्रेरणा आहे आणि ती आपण कधीही विसरता कामा नये. त्या संस्कृतीची नाळ आपल्या दुश्मनाने तोडली आहे आणि त्या संस्कृतीच्या नाळेला जोडण्याचं काम केवळ बाबासाहेबांनी केलं, असं आजच्या दिवशी आपण समजून घेतलं पाहिजे.